नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मधील गणित भाग 1 या विषयातील प्रकरण 5वे दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. मी श्री सुहास सावंत ज्ञानदीप विद्यालयातर्फे तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. आता आपण दोन समीकरणे पाहू. x अधिक y बरोबर 14 आणि x वजा y बरोबर 2. आता समीकरण 1 मधील उकली 9, 5, 7, 7, 8, 6 अशा असंख्य उकली आपल्याला मिळतात. त्याचप्रमाणे समीकरण 2 मध्ये आपणास 7, 5, वजा 2, वजा 4, 8, 6 अशा असंख्य उकली असे मिळतात. आता जर तुम्ही दोन्ही समीकरणांच्या उकलींचे नीट निरीक्षण केले असता आपणास 8, 6 ही जोडी दोन्ही समूहात सारखी आहे. म्हणजेच ही जोडी दोन्ही समीकरणांचे समाधान करते. म्हणून दोन्ही समीकरणांची ती सामायिक उकल आहे. म्हणून अशा समीकरणांना आपण एकसामायिक समीकरण असे म्हणतो. आता एकसामायिक समीकरणे सोडवण्याच्या दोन पद्धती आहेत. एक आहे चलाचा लोप करून सोडवण्याची पद्धत आणि दुसरा आहे एका चलाची किंमत दुसऱ्या चलाच्या रूपात ठेवून चलाचा लोप करणे. आता आपण पहिल्या पद्धतीने म्हणजे चलाचा लोप करून सोडवण्याच्या पद्धतीने एकसामायिक समीकरणे कसे सोडवतात हे पुढील उदाहरणावरून पाहू. उदाहरण 1. 3x वजा 5y बरोबर 16, x वजा 3y बरोबर 8. आता 3x वजा 5y बरोबर 16 या समीकरणाला आपण समीकरण 1 असे नाव दिले. तसेच x वजा 3y बरोबर 8 या समीकरणाला आपण समीकरण 2 असे नाव दिले. आता निरीक्षण केले असता आपणास असे दिसते दोन्ही समीकरणांच्या xचे सहगुणक भिन्न आहेत तसेच yचे सहगुणक भिन्न आहेत. आता आपण x या चलाचे सहगुणक भिन्न करण्यासाठी समीकरण 2ला 3 ने गुणू. मग समीकरण 2ला 3 ने गुणले असता आपणास 3x वजा 9y बरोबर 24 असे नवीन तिसरे समीकरण मिळते. आता समीकरण 1 व समीकरण 3 चे निरीक्षण केले असता आपणास 1 चे सहगुणक समान आहेत आणि चिन्ह सुद्धा समान आहेत. त्यासाठी 1 चा लोप करण्यासाठी दोन्ही चिन्ह भिन्न असावी लागतात. म्हणून समीकरण 3 मधून समीकरण 1 आपण वजा करू. वजा केले असता 3x वजा 5y बरोबर 16 या समीकरणाचे सर्व चिन्ह बदलतात व वजाबाकीद्वारे आपणास वजा 4y बरोबर 8 हे नवीन समीकरण मिळते. आता yचा सहगुणक 4 आहे तो उजवीकडे आपण त्याचा भागाकार केला जातो. म्हणून y बरोबर वजा 8/4 व भागाकार केला असता आपणास y या चलाची किंमत वजा 2 असे मिळते. आता y या चलाची किंमत काढली. आता आपल्याला x या चलाची किंमत काढण्यासाठी y याची किंमत वजा 2 ही समीकरण 2 मध्ये आपण भरू. म्हणून आपणास x वजा 3 कंसात वजा 2 बरोबर 8 असे समीकरण मिळते. वजा 3 व वजा 2 चा गुणाकार केला असता आपणास x अधिक 6 बरोबर 8 हे नवीन समीकरण मिळते व या समीकरणावरून आपणास x या चलाची किंमत 2 असे मिळते. यावरून आपल्याला दिलेल्या समीकरणाची उकल 2 वजा 2 ही आहे असे मिळते. धन्यवाद.